एडियनच्या सर्व प्रेक्षकांचं एडियन बातमीपत्रात मी अक्षय मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवरती। शहराच्या पाण्याची वाट खैरेंनी लावली। एकनाथ शिंदेकडून कामे आणून खैरेंनी कमिशन खाल्लं। अंबादास आणि खैरेच गद्दार, संदीपान भुमरेंचं महाविकास आघाडीवर आरोपसत्र सुरूच। सगळे सोयरे या विषयाच्या बाजूने जे नाही त्यांना असे पाडा की त्यांच्या 2-3 पिढ्या वर येऊ नये। आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाहीये, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा समाजाला इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। अंबादास आणि खैरे एकमेकांना पेढे भरवतात आणि लोकांना येड्यात काढतात असे म्हणत खैरेंनी शिंदेकडून कामे आणून कमिशन खाल्लंय। यासह अन्य गंभीर स्वरूपाचे आरोप संदीपान भुमरे यांनी खैरे यांच्या बाबत वीरगाव येथे प्रचार सभेला संबोधित करताना केले आहेत। की विरोधकाला म्हणा तुम्ही विकासावर बोला, मग अंबादास असन किंवा खैरे असन विकासावर बोला। तुम्ही असं वैयक्तिक टीका करू नका। सरांना सांगितलं तुमचा व्यवसाय काय हे सरांनी सांगितलं। कैलास पाटील मला सगळ्याचे माहिती आहे दुकानं किती, त्यांच्या गाडीत फिरणारे त्यांचे दुकान आहे। आम्ही कोणाच्या व्यवसायाबद्दल बोलत नाही। मी काही शासनाचा महसूल बुडलेला नाही। मी तुम्हाला सांगतो शासनाचा मंत्री म्हणून मी कुठेही फायदा घेतलेला नाही। आणि जे काही असन सर त्यांना 10 म्हणून द्या, 20 म्हणून द्या, फॉर्मवर आलेलं आहे सगळं। मी फॉर्म भरताना शपथ घेतली की माझी ही प्रॉपर्टी, त्याची झेरॉक्स काढा आणि वाटा सगळीकडे आणि सांगा किती आहे हे तर करायला लागेल ना सिद्ध। सर कैलास पाटील फॉर्म भरताना आपल्याला अफिडेव्हिट द्यायला लागतं आणि शपथ खा लागते माझी ही प्रॉपर्टी कोणती ती तर काढू शकते ना बाहेर। ते नाही दिलं भुमरेनं काही लपवलं। मला लपवण्याची गरज काय? मी लपवलं जा ना तुम्ही कोर्टात, तुम्हाला कोणी अडवलं? तुम्हाला अडवलं कोणी? पण खोटा प्रचार करू नका। तुमचं पाप दाखवण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करू नका काय। कारण स्वतः 20 वर्ष काही केलं नाही, मग आता स्वतः सांगायचं ना मी हे 20 वर्ष काम केलं आणि पुढच्या 5 वर्ष काम करीन। यांनी एकच काम केलं, पक्षात भांडण लावायचं काम। सर खरे गद्दार हे आपल्या पक्षातले अंबादासना खैरेंना कोणाला पाडायचं कोणाला आलायचं यांनीच गद्दारीपणा केलेली। ते धंदा आपण नाही करीत। आणि तुम्हाला माहिती आहे खैरेला गेल्यावेळेस कोणी पाडलं? ते आम्हाला गद्दार म्हणता म्हणजे आम्ही इमानीत बरे काम केलं। पैठण तर नव्हतं इकडं काय, म्हणून मला गद्दार म्हणू शकत नाही। आम्ही होतो की इकडं? पाळल्या कोणी त्यांना? आता दोघं एकाच गाडीत, दोघं एकमेकाला पेढे भरीते, लोकाला काय येड्यात काढता का तुम्ही? म्हणून मला सांगायचं ऊन फार झालेलं आहे सर। सगळे बाकीचे येते नेते तुम्हाला मार्गदर्शन करतील। बोलण्यासारखं यांच्यावर खूप आहे, कारण यांनी काहीच केलं नाही। काही बोलू शकतो आपण यांच्या, काही सांगू शकतो, कारण उगं विनाकारण बदनाम नाही। पण यांनी केलंच नाही काही। शहराची वाट कशी लावली पाण्याची, आपले बरेच जण शहरात राहतात। निलेश भाई यांनी शहराची पाण्याची वाट लावली, मग यांना स्वतःला टेंडर भेटावून वाट लावली। हे काय सांगता, यांनी एकनाथ शिंदेकडून कामं आणले ह्या खैऱ्यांना आणि 10% वाटले वैजापूरला। दिनेश शेठ खरं आहे का खोटं? नाही खोटं असेल तर मला सांगा बाबासाहेब पाटील। खैरे साहेबांनी एकनाथ शिंदेकडून 10-15 कोटी आणले वैजापूरला, त्याच्यातले काही वाटले 10%। खैरेला म्हणा तू नाही म्हण, आपण माणसं उभा करू, ज्यांना ज्यांना दिले त्यांनी दिले आहे इथेचे। हेच खैरे मी ज्या वेळेस कॅबिनेट मंत्री झालो तर हा खैरे मला माझे उद्धव साहेबाला अक्कल नाही म्हणून मला काय म्हणायचा अंकल खैरेला मला एका व्यासपीठावर आणा आणि लेखाजोखा होऊन जाऊन द्या एकदा काय। सूक्ष्म निरीक्षकांनी टपाली मतदान प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे पूर्ण करून अहवाल सादर करावे।
त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान प्रक्रिया अहवाल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सूक्ष्म निरीक्षकांचं प्रशिक्षण कार्यक्रमात दिलं आहे। जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सूक्ष्म निरीक्षक व टपाली मतदानातील सूक्ष्म निरीक्षक यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक कांतीलाल दांडे, निवडणूक निरीक्षक राजशेखर एन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, टपाली मतदान नोडल अधिकारी प्रबोधय मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म निरीक्षक, मतदान केंद्र अधिकारी या प्रशिक्षणास उपस्थित होते। सूक्ष्म निरीक्षकाबरोबरच मतदान केंद्र अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचे गृह मतदान, टपाली मतदान प्रक्रिया आणि मतदान केंद्रावर होणारं प्रत्यक्ष मतदान या प्रक्रिया सूक्ष्म निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या नेमून दिलेल्या निर्देशाप्रमाणे पार पाडावी। टपाली मतदानामध्ये फोटोग्राफर, पोलीस कर्मचारी, नेमून दिलेले वाहन, दिलेल्या रूट मॅप प्रमाणे नोंदीत वृद्ध आणि दिव्यांग मतदारांचे मतदान दिलेल्या मतपत्रिकेवर करून घ्यावं। जिल्ह्यामध्ये ठरवून दिलेल्या तारखेस मतदान प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावा असे निर्देश स्वामी यांनी दिले। मराठा समाजाने आता ठरवायचं, आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही। जो सगळे सोयरे या विषयाच्या बाजूने नाही त्यांना असं पाडा की त्यांच्या 2-3 पिढ्या येऊ नये असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या दृष्टिकोनातून दिलाय। मी या पहिल्या दिवसापासून सांगतो, या निवडणुकीत मी नाही आहे। मग समाजाच्या खांद्यावरती यावेळेस जबाबदारी, ज्याला पाडायचं त्याला पाडा, कारण म्हणणार नाही याला निवडून आणा किंवा त्याला पाडा। पण एक लक्षात प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे की आपल्या लेकराच्या आयुष्याचं जे आरक्षण राहिले सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एकच आहे। हा कायद्याच्या बाजून जो असेल त्याला सहकार्य मराठा समाजाने केलं पाहिजे। पण शेवटी काय की ही निवडणूक मराठा समाजाच्या हातात दिलेली, मराठा समाजाने आता ठरवायचं, कारण दोन्ही सारखेच आहेत आमच्यासाठी, हे दोन्ही सारखेच आहेत। त्यांनी वाटोळच केलेले, यांनी काय कुठं आम्हाला झोके दिले नाहीत, हे आताच्यांनी हे दोन्ही समाजाचे उपयोगच नाहीत। पण नाविलाज आहे समाजाचा, आता आमचा उमेदवार पण नाही आहे आणि आम्ही रिंगणात पण नाही आहेत कुणी, कारण आम्ही अपेक्षा दिला नाही या राज्यात कुठं, कोणाला पाठिंबा पण दिला नाही। नाविलाज आहे तर किंवा समाजानं आपल्या सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजून जो असेल त्याला सहकार्य केलं पाहिजे, कारण नुसतं उभं राहण्याचं तर मजा नाही, पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे, पाडण्यासुद्धा मोठा विजय। असं पाडा ना ह्या वेळेच्या खाद्याला की त्याच्या 2-4 पिढ्या तरी पुढे उभा नाही राहिल्या पाहिजे कधी कुणीच, कारण पाडण्यात खूप मोठा विजय। एकीची भीती आहे मराठ्यांची, महाराष्ट्र बघतोय, एकीची भीती आहे। तुमच्या नावाचा वापर केला जातोय, संभ्रम निर्माण केला जातोय, पाटलांनी मला पाठिंबा दिला किंवा त्याला पाडा असं सांगितलेलं आहे, त्याबद्दल थोडं स्पष्ट काय सांगाल तुम्ही? तर तुमच्या नावाने बऱ्याच ठिकाणी अशा अफवा आहे। मी समाजाला स्पष्ट सांगितलेलं आहे की या राज्यात महायुती असो किंवा आघाडी असो कोणाला पाठिंबा दिलेला नाही, कुठल्याच अपक्षाला पण दिला नाही, कोणालाच नाही या राज्यात पाठिंबा दिलेला नाही। पण असं जर कोणी गैरवापर करत असत तर मी माझ्या समाजाला मायबाप मानतो आणि माझ्या स्वार्थासाठी मी मायबापाशी गद्दारी करू शकत नाही, तसंच समोरच्याने सुद्धा त्याच्या स्वार्थासाठी मराठा समाजाला मायबाप मानून गद्दारी करू नये, कारण मायबापशी गद्दारी करणारी पैदास निवडणुकीत उभा असू नये। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात 8 बकऱ्यांसह एक वासरू ठार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेबाबत वन विभागाला माहिती देण्यात आल्यावरही प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। एकीकडे ऊन तापत चालले असताना सर्वांसमोर पाण्याचा प्रश्न उभा राहिलाय। जायकवाडी जलसाठा हा अवघ्या 9% येऊन ठेपलाय, तर वन विभागात देखील पाण्याचा ठणठणाट असल्याने जंगली श्वापद शहराकडे फिरकत चालले। त्यातच काही दिवसांपासून शहर आणि कन्नड, वैजापूर, गंगापूर आदी तालुक्यांच्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। त्यातच सिल्लोड तालुक्यातील उडणगाव येथे नुकताच बिबट्याच्या हल्ल्यात 8 बकऱ्यांसह एक वासरी ठार केल्याची घटना घडली आहे। या घटनेबाबत शेतकरी कैलास धनवई यांनी सकाळपासूनच वन विभागाला फोन करून माहिती कळवली आहे, मात्र फोन केल्यानंतरही पंचनामा करण्यासाठी कोणतेही अधिकारी आतापर्यंत आलेले नाहीये। एकीकडे हल्ल्याची बातमी समजल्यावर देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट असल्याचं दिसून येत आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय, आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा।
इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आपण बघत आहात ADN बातमीपत्र. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. जाहीर सभांना अद्याप सुरुवात झाली नसली तरी जाहिरातींच्या माध्यमातून आणि सोशल माध्यमांवरील विविध पोस्ट, रील यावरून प्रचाराला सुरुवात झाली आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करीत असतात. ही गोष्ट काही नवीन नाहीये. त्यामध्ये सभा, पदयात्रा, बॅनर आदींचा वापर केला जातो. पूर्वी गावात ताई माई अक्का आणि याच निशाणीवरती मारा शिक्का ही घोषणा देणारी जीप गावात आली की निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याचं निश्चित होत होतं. पण आता डिजिटल युगात उमेदवारांच्या प्रचारांची धुरा इव्हेंट कंपन्यांनी घेतली आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या कार्यकर्त्यापेक्षा सोशल हँडलर्सचाच चांगलाच वट वाढलाय. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. जाहीर सभांना अद्याप सुरुवात झालेली नसली तरीही जाहिरातींच्या माध्यमातून आणि सोशल माध्यमांवरील विविध पोस्ट, रील्स यावरून प्रचाराला सुरुवात झाली आहे. व्हॉइस ओव्हर, ग्राफिक्स, व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागितला जातोय. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचा पर्याय म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली आहे. एकूणच प्रचाराला इव्हेंटचं स्वरूप आल्यानं उमेदवारांची गाणी लिहिणं, भाषणं तयार करणं, रथ तयार करणं, मतदारसंघातील मतदारांचं सर्वेक्षण करणं अशी सर्वच कामे या इव्हेंट कंपन्या करून घेत आहेत. तुझ्या राज्यात, तुझ्या देशात, अरे देशात काय चाललंय? चोरी चपाटी, लांडी लबाडी, बनवा बनवी, फेकाफेकी, जुमल्याची गोळी, बोलाची कडी अन बोलाचा भात, कशाला करतोय गॅरंटीची बात? त्यामुळे कार्यकर्त्यांवरील बराच ताण कमी झालेला दिसतोय. हे सोशल हँडलर्स नेत्यांचे व्हिडिओ, फोटो, मेसेज लगेच व्हायरल करतात. इतकेच नव्हे तर ते ब्रँडिंग करण्याचं काम सुद्धा करतात. काही दिवसात नेत्यांच्या गळ्यातलं हे ताईत बनलंय. पदयात्रा, मतदारसंघाच्या गाठीभेटी, चौक सभा यांचं महत्त्व कमी झालेलं नाहीये. पण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर यासारख्या माध्यमातून उमेदवारांचं सोशल हँडलर्स पोस्ट टाकत आहेत. त्यामुळे उमेदवाराची जणू प्रचारदूतच ते बनले आहेत. त्यामुळे मतदानाचा दिवस जवळ येईल तसा उत्तरोत्तर हायटेक प्रचाराचा फंडा वाढत जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये. भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी तो एक गैर संवैधानिक एसटी और ओबीसी का है वो रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे. रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे. सोशल मीडियावर मेम्स हा प्रकार निवडणुकीत मनोरंजन आणि प्रचारासाठी अतिशय प्रभावी ठरतोय. विरोधातील उमेदवाराचं जुन्या काळातील आश्वासनाचे व्हिडिओ कातरणं यांचा वापर करून मेम्स बनवून व्हायरल करून मतदारांपर्यंत ते पोहोचवले जातात. कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी? त्यामुळे सोशल मीडियावर दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये वॉर सुरू आहे. काही इच्छुक उमेदवारांकडून यूट्यूबवरील इन्फ्लुएन्सरची मदत घेतली जाते. त्यांच्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूबर्सकडून इंटरव्ह्यू घेतले जात आहेत. त्यामुळेच अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यास त्यांना मदत होत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा येत्या 30 एप्रिल पासून घेण्यात येणार आहेत. 4 जिल्ह्यात 120 केंद्रावर सुमारे 74,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 16 एप्रिल पासून सुरळीतपणे सुरू आहेत. पदवी परीक्षेला एकूण 2,47,709 विद्यार्थी आहेत. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात येत आहे. तर आता तिसऱ्या टप्प्यात पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा 30 एप्रिल पासून सुरू होत आहे. यामध्ये MA, MSc व MCOM साठी 76 परीक्षा केंद्र आहेत.
तर B.एड अभ्यासक्रमासाठी 26 परीक्षा केंद्र आहेत. या सर्व अभ्यासक्रमाची परीक्षा 30 एप्रिलपासून सुरू होईल. तर विधी, अभियांत्रिकी तर औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे 12 परीक्षा केंद्र आहेत. या 3 अभ्यास परीक्षा केंद्रांची 15 मे पासून सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी 4 जिल्ह्यात एकूण 32 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सदरील परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहकेंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. उन्हाळी 2024 परीक्षांचे निकाल विहित मुदतीत जाहीर होण्याच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हानिहाय 16 मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास 8 मूल्यांकन केंद्र निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिली आहे. जायकवाडी धरणात पाणीसाठा आता केवळ 9% येऊन ठेपला असून आपत्कालीन पंप सुरू करावे लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. शनिवारी साठा 9.80% होता, तर 24 तासांपूर्वी हा साठा 10.30% होता. त्यामुळे आपल्या जिल्ह्यासह पैठणला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला आपत्कालीन पंपाने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. दरम्यान मागील वर्षी याच दिवशी 50.78% इतका पाणीसाठा होता. जायकवाडी धरणात गतवर्षीच्या पावसाळ्यात केवळ 47% पाणीसाठा झाला होता. तसेच समन्यायी पद्धतीने 6% पाणीसाठा आला. त्यातून परळीला पाणी द्यावे लागले. दरम्यान सध्याही डाव्या कालव्यातून पिण्यासाठी 2000 क्युसेक पाणी सोडले जाते. यातच बाष्पीभवनाचे प्रमाण सध्या 1.075 दलघमीपर्यंत आहे. यामुळे जायकवाडीत पाणीसाठा 9% आला असून पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं सर्व जनतेला केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवरती. शहराच्या पाण्याची वाट खैरेंनी लावली. एकनाथ शिंदेकडून कामे आणून खैरेंनी कमिशन खाल्लं. अंबादास आणि खैरेच गद्दार. संदीपान भुमरेंचं महाविकास आघाडीवर आरोपसत्र सुरूच. सगळे सोयरे या विषयाच्या बाजूने जे नाही त्यांना असे पाडा की त्यांच्या 2-3 पिढ्या वर येऊ नये. आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाहीये. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा समाजाला इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज. धन्यवाद.